नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. हजरत पीर बहाउद्दीन वली उरुसाचा मंडप चढण कार्यक्रम साजरा. सालाबादप्रमाणे बिसूर येथे हजरत पीर बहाउद्दीन वली दर्गाचा उरूस 30-31 मे आणि 1 जून रोजी साजरा होत असून या हजरत पीर बहाउद्दीन वली उरुसाचा मंडप चढण कार्यक्रम बुधवार दिनांक 28 मे रोजी सायंकाळी 7 वाजता अतिउत्साहात साजरा करण्यात आला. जातपात भेदभाव न मानणारा आणि हिंदू मुस्लिम भाईचारा असणारा हा गाव क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहे. या उरुसानिमित्त शनिवारी दिनांक 30 रोजी स्टार गोल्डन सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाकडून भव्य दिव्य अशी नगारावाजन तसेच डॉल्बी ढोलताशाच्या गजरात स्टार गोल्डन चौकातून या निवडणुकीची सुरुवात होणार असून ही मिरवणूक पूर्ण गावांमधून काढली जाणार आहे. गावातील सर्व हिंदू मुस्लिम मिळून रात्री 12 वाजता पीर बहाउद्दीन वली दर्गामध्ये गंधरात्राचा कार्यक्रम होणार आहे. रविवार दिनांक 30 रोजी दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम आणि रात्री 7 वाजता लता लंका पाचेगावकर यांचा लोकनाट्य तमाशा जिल्हा परिषद मराठी शाळेच्या पठारावर साजरा होणार आहे. दिनांक 1 जून रोजी सकाळी 10 ते 2 पाचेगावकर यांचा लोकनाट्य तमाशा, दुपारी 3 वाजता भाकरी वाटपाचा कार्यक्रम आणि सायंकाळी 7 वाजता इनाम परिसरात भव्य दिव्य असा लावणी सम्राट गौतमी पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य म्हणून ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध विकास सोसायटी, सर्व भजनी मंडळ, पोलीस पाटील, सर्व कला क्रीडा मंडळ बिसूर, दर्गा ट्रस्ट, ऐनुद्दीन मुजावर, अब्दुल करीम मुजावर, संयोजन कमिटी म्हणून स्टार गोल्डन कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि मुस्लिम सुन्नत जमात बिसूर, तसेच मंडप व लाईट व्यवस्था म्हणून शहानवाज डेकोरेटर्स, धोंडीराम मुजावर यांनी विशेष सहकार्य केले. गावामध्ये आजपासून उरसाचा पहिला दिवस म्हणजे मंडपाचा आज मंडप चढवण्यात आला आहे. तरी गावातील सर्व पाटील ग्रामस्थ, सर्व हिंदू मुस्लिम ऐक्याचे हे प्रतीक असून हजरत पीर बहाउद्दीन वली दर्गा बिसूर यांचा आज मंडपाचा कार्यक्रम पार पडला. तरी आजपासून उरसाची गंधरात्र 30 मे 2026 रोजी आहे. 31 तारखेला नैवेद्याचा कार्यक्रम आहे व 1 तारखेला भाकरी वाटपाचा कार्यक्रम आहे. तरी या उरसासाठी आम्हाला गावातील सर्व सांस्कृतिक मंडळे, भजनी मंडळे असतील व सर्व युवा मंडळे असतील, गावातील सोसायटी, ग्रामपंचायती सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सोसायटीचे सर्व सदस्य व गावातील सर्व तरुण मंडळांचे आम्हाला पूर्णपणे सहकार्य लाभलेलं आहे. आणि इथून पुढे सुद्धा आम्ही सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने जे कोणतेही कार्यक्रम असतील त्यांच्या सहकार्याने व आमच्या मुजावर उरूस कमिटीच्या सहकार्याने सर्व कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पार पाडत आलेलो आहोत. आणि इथून पुढे सुद्धा आपण सर्वांच्या सहकार्याने आम्ही सर्व कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडत आहोत. आजपासून उरूस चालू झालेला आहे. आज उरसाचा मंडप घालण्याचा कार्यक्रम आज आहे. त्या कार्यक्रमाला धार्मिक विधी करून आजपासून मंडप घालण्याचा कार्यक्रम चालू झाला. 30 तारखेला गंधरात्र आहे. गंधरात्राला स्टार गोल्डन मंडळ बिसूर यांच्या वतीनं गलेप मिरवणूक जोरदार पद्धतीने करण्याचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. 31 तारखेला नैवेद्य आहे. नैवेद्य दिवशी लता लंका पाचेगावकर यांचा तमाशाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं दर्गा कमिटी आणि स्टार गोल्डन मंडळ बिसूर यांच्या वतीनं केलेला आहे. 1 तारखेला भाकरी वाटण्याचा कार्यक्रम आहे. भाकरी वाटण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गौतमी पाटील यांचा लावण्याचा कार्यक्रम आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं, हिंदू मुस्लिम बांधवांचं मनापासून आभार आहे. या कार्यक्रमाला सर्व बिसूरमधील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व पदाधिकारी, बिसूर सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व सोसायटीचे संचालक, सर्व गणेश मंडळे, क्रीडा मंडळे, भजनी मंडळे, सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी उत्साहानं सहभागी घेतलेला आहे. त्यामुळे या वर्षीचा उरूस हा ऐतिहासिक आणि बघण्यासारखा उरूस आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला बाहेरगावच्या लोकांचा प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचा धन्यवाद.